दुसरा उमेदवार आहे पार्थ पवार, बरोबर आहे. वयाने आम्ही सेमच आहेत. तरुणांनी लढावा का नाही लढावा आणि कुणी कुठल्या मतदारसंघामध्ये लढावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. पार्थ पवार मावळमध्ये जरी नसता उभा राहिले तरी ते कुठेही उभे राहू शकत होते, कारण लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कुणी कुठे पण लढू शकतो. मग आमच्या मावळातच का? आमच्या मावळातल्या लोकांच्या डोक्यात आहे. आमच्या मावळामध्ये लोकांची चर्चा चालू आहे की मावळमध्ये जो पावना डॅम याचं पाणी बारामतीला चालवलं होतं या लोकांनी, आणि त्यावेळेस तिथं जो गोळीबार झाला ह्या राष्ट्रवादींच्या काही नेत्यांच्या ऑर्डरमुळे तिथं शेतकऱ्यांवरती गोळीबार झाला आणि आमचे शेतकरी मेले. तिथं प्रकल्पग्रस्तांचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत, पुनर्वसनाचा प्रश्न आहे. तर तो ठपका आहे आमच्या लोकांनी राष्ट्रवादीवरती ठेवलेला आहे. मग तो खराच असेल, लोकांनी ठेवलं म्हणजे लोक मूर्ख नाही आहेत ना, ते खरंच बोलतात. आणि पार्थ पवार आता त्यांचं एक भाषण व्हायरल झालं होतं 2.5 मिनिटाचं, पहिलंच भाषण त्यांच्या आयुष्यातलं असं म्हणतात. त्यांना बोलता नाही आलं, पण जो माणूस भाषण नाही करू शकत, जो त्याच्या भावना व्यक्त नाही करू शकत, त्याने मागे काय केले, आता काय करतोय, पुढं काय करणार आहे हे लोकांपर्यंत जर तो एक्सप्लेन नाही करू शकत ना, प्रेझेंट नाही करू शकत ना, तर तो माणूस लोकसभेमध्ये जाऊन काय करणार? अहो, भारताचं सगळ्यात मोठं व्यासपीठ आहे ते लोकशाहीचं. तिथून दिल्लीतून सगळी सूत्र ही देशाची हालत असतात. तुम्ही जर एखाद्या मतदारसंघाचं जर नेतृत्व करताय ना, तुम्ही जर तिथले खासदार आहेत, तर तुम्हाला स्थानिक लेवलचे प्रश्न माहीत पाहिजेत. त्या प्रश्नांची प्रश्न उत्तराचा तास असतो तिथं, त्याच्यावरती निघणारे सोल्युशन्स हे तुम्ही तिथं काढले पाहिजेत. जर तुम्हाला बोलताच नाही तर तुम्ही तिथं जाऊन काय करणार आहे? आणि पार्थ पवारांचा विषय कसा झाला, आता ह्या भारतामध्ये प्रचंड प्रमाणात घराणेशाही झाली. आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आम्ही आदर करतो पवार साहेबांचा, कारण ते शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरती चालतात. आणि आम्ही शाहू फुले आंबेडकरांची म्हणजे घटनाच ना, एक प्रकारे बघायला गेलं घटनेच्याच वरती आपण चाललेलो आहेत ना, सगळे लोक त्यालाच फॉलो करतो. तर हा जो त्यांनी निर्णय घेतला पार्थ पवारांना मावळमध्ये उभे करायचा, मग त्यांना एखादं गरीबाचं पोरगं का नाही दिसलं? ते म्हणतात राष्ट्रवादीमध्ये चेहरा नव्हता. अहो, किती 101 धुरंधर आहेत राष्ट्रवादीमध्ये, या मावळ लोकसभेमध्ये, की ते उभे जर राहिले असते तर पक्षाच्या जोरावरती रेसमध्ये राहिले असते, निवडून आले असते की नाही हे मला माहीत नाही. मग त्यांना बाकीचे का नाही दिसले? गरीब शेतकऱ्याचं पोरगं का नाही दिसलं? एखादं खरंच टॅलेंटेड पर्सन आहे तो का नाही दिसला? पार्थ पवारांना काय कळणार आहे हो आमच्या मावळातले प्रश्न? काय कळणार आहे? आज आंधर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, खाली घाटाच्या खाली उतरतं कर्जतमध्ये असंख्य समस्या आहे. कर्जत झालं, उरण झालं, खालापूर झालं, पेन झालं, पनवेल झालं, पार खारघरपर्यंत मतदारसंघ गेलेला ना आमचा. अहो, किती समस्या आहे तिथं. मग अजितदादांना समस्या माहीत असत्या तर इथून मागं त्यांचं सरकार होतं ना, त्यांनी त्या समस्यांवरती सोल्युशन का नाही काढलं? जरी खासदार त्या मतदारसंघात कोणत्याही पक्षाचा असेल ना, तरी सरकार ज्याचं असतं ना तिथून तर पतपुरवठा चालू असतो ना, पॅकेज येतातच ना, कामं निघतच ना, कामासाठी पैसे देतात. की असं आहे का राष्ट्रवादीचं सरकार असेल, बीजेपीचा खासदार असेल, सेनेचा असेल तर त्याला पैसे नाही द्यायचे? केंद्रातून सँक्शन होतंय ना सगळं. मग दादांना कळतंय म्हणजे का? मग दादांनीच उभं राहायला पाहिजे होतं ना, त्यांना जर इथल्या समस्या माहिती आहेत तर. कशाला हो लोकांच्यात संभ्रम निर्माण केला ना या लोकांनी. हो, घराणेशाही सगळीकडे तेच. आज तुम्ही पश्चिम महाराष्ट्र बघितला, विदर्भ बघितला, मराठवाडा बघितला, मुंबई बघितली, इकडे काय चालू आहे? अहो, यांचं घराणेशाहीचं बिगुल चालू आहे. आणि निवडणूक लढणं हे सर्वसामान्यांची कामं नाही, हे मला कळून चुकलेले. ह्याला करोडो रुपये लागतात आणि ते पैसे यांच्याकडे आहेत, म्हणून हे आयत्या पिठावरती उभी केलेली ही लोक आहेत. आणि म्हणजे कसं, येडा जरी उभा केला तरी तो निवडून येणार हो, कारण पैसा आहे. बरं, ह्यांचा पैसा मतदार राजापर्यंत पोचत नाही. हे फक्त काय करतात की पक्षाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, याव त्याव ही जी पदं वाटलेली असतात ह्या पदावाल्यांना ते पैसे देऊन टाकतात ना. मग हे पदावाले हे म्हणतात की खाली आम्ही पैसे दिले, खाली पैसे गेलेलेच नसतात. लोकांना कशाला तुम्ही लाचार करताय, कशाला बदनाम करताय? तर पार्थ पवारांचं काम नाही आहे मावळ लढणं. म्हणजे जरी तुमच्याकडे यंत्रणा असली, जरी तुमच्याकडे भारताची म्हणजे सत्ता असली, आता आम्ही पवार साहेबांना हिंदुस्थानातला सगळ्यात मोठा राजकीय नेता म्हणून बघतो आम्ही त्यांच्याकडे, आम्ही फॉलो करतो त्यांना, त्यांचे विचार पटतात आम्हाला. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही घराणेशाहीवरच जोर द्यायचा. त्या पोराला इथं उभं करून, पार्थला इथं उभं करून काय उपयोगच नाही आहे ना. कर्जतचे प्रश्न तुम्हाला माहीत नाही, मावळात काय परिस्थिती आहे तुम्हाला माहीत नाही आहे. आणि मावळातले लोक म्हणतात की मावळाच्या धरणाचं पाणी चालवलंय बारामतीला, ते पण माहीत नाही कुणालाच. काय तुम्ही बोलणार काय? तुम्ही बोलणार काय ते बघा ना. तुम्ही कितपर्यंत बोलू शकता? तुम्हाला रस्त्यावरचा संघर्ष माहीत नाही आहे साहेब, तुम्हाला AC मधला संघर्ष माहिती आहे. आम्ही रस्त्यावरती संघर्ष केलेला चळवळीतली लोक आहेत, आम्हाला माहिती आहे ना आमची तर समस्या काय आहेत, प्रॉब्लेम काय आहेत. आमचा विद्यार्थी आहे, आमचा शेतकरी आहे, आमच्या बैलगाड्यांचा प्रश्न आहे, आमच्या शेतकऱ्यांच्या सणांचा प्रश्न आहे, आमच्या सातबाऱ्यांवरती कितीतरी ठिकाणी रेड झोन आहेत, कितीतरी ठिकाणी एक्वायर केलेल्या जमीन आहेत, आमचे ते प्रश्न आहेत. खासदाराची कामं काय काय नसतात ह्यांना माहिती आहे का? मी तर म्हणतोय सगळे घ्या एक बाजूला. पार्थ पवार साहेब घ्या, बारणे साहेब घ्या, आपले पाटील साहेब उभे आहेत वंचितमधून ते घ्या, मला घ्या, चौघा आपलं होऊन जाऊ द्या ना रणसंग्राम एकदाच. म्हणजे आम्हाला माहिती आहे ना आमचे प्रश्न काय आहेत, बोलू द्या सगळ्यांना. मुक्त व्यासपीठ आहे ना, इथं कुणी बोलू शकतो. लोकशाहीने अधिकार दिलेला ना तुमची मतं तुम्हाला मांडायचा. यांना माहीत नाही आहेत आमच्या समस्या काय, त्याच्यामुळं. आणि आम्ही आमचे प्रश्न घेऊन बारामतीला जाणार नाही आहे ना साहेब. आम्ही आमचे प्रश्न घेऊन मावळमध्येच येणार आहे ना.
मावळ म्हणजे आमचं गाव आणि खाली कर्जतला बघायला गेलं तर आमचं आजूळ. माझी तर दोन्ही गावं माझीच आहेत. रायगड बी आमचा, पुणे जे म्हणजे मावळ बी आमचं. त्याच्यामुळं मला इथल्या समस्या माहिती आहे. माझा जन्म इथला आहे, माझं अख्खं आयुष्य आज 27-28 वर्ष झाली माझं आयुष्य इथं गेलेलं आहे. मला माहिती ना आमचे प्रॉब्लेम काय आहेत. यांना माहीत नाही आहे प्रॉब्लेम काय. हे AC मधले हिरो 2-3 जे आहेत ना बाकीचे ते AC मधले हिरो आहेत आणि आम्ही उन्हामधले संघर्ष करणारे हिरो आहेत. एवढाच प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे त्यांनी इथं नव्हतं उभं राहायला पाहिजे. ठीक आहे आता राहिलेत तर रणसंग्राम होऊन जाऊ द्या. मतदार राजा ज्याला कौल देईन त्याला देईन, जो जिता वै सिकंदर. कोणावरती टीका कशी करायची ही राज्यघटनेत प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, नैतिक अधिकार प्रत्येकाला आहे. त्याच्यामुळे आम्ही बोलत असतो की बाबा त्यांनी नाही त्यांना इथं उभे करायला पाहिजे होतं. आम्ही आमचे सुखी होतो ना इथं.